हे तिकडे ठेव बेटा, ये चल. बाबा झोपलाय तिकडे. ये तुम्ही सांगतो तसं करी. नाही बाबा झोपलाय तिकडे. हो शार्दूल, ऐक माझं, मी सांगतो तसं कर. चल. नाही बाबाला चटका बसेल. बाबा झोपलाय. ये इकडे. शार्दूल, शार्दूल. काकू, काय होऊन बसलं का सावरे? हे सगळं काय होऊन बसलं? काय अवस्था झाली माझ्या लेकीची बघितली असं? तू का तिच्यावर एकावरून एक संकट कोसळत आहे मला कळ. तू काळजी करू नकोस ग काकू, होईल सगळं नीट. अगं कसलं ठीक होईल ग, कसलं ठीक होईल? एक गोष्ट ठीक झाली की दुसरी बिघडलेली असते. एक संकट काळासमोर दुसरं तयारच असतं तिच्यासाठी. कधी संपणार आहे सगळं देवाला माहिती. हे बघ काकू, आपल्याला नशिबावर काही गोष्टी सोडाव्या लागतात. नाही, कसलं नशीब, कसलं नशीब सावरे. माझ्या लेकीने असं कोणाचं काय बिघडवलं होतं म्हणून देव तिला शिक्षा देतो. संयोगिता, असं रडून काय होणार आहे? दागिने परत मिळणार आहेत का? तू शोधलेस का नीट सगळीकडे? सगळीकडे शोधले, कुठेच नाहीयेत. आईला विचारलंस? त्यांना खूप राग आला माझा. मी त्यांच्यावर चोरीचा आळ घेते असं वाटलं त्यांना. मला वाटेल तसं बोलली. डॉक्टर, खरं खरं सांगा, फार काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही, तसं आत्ता काहीच सांगता येणार नाही. जोपर्यंत पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. पण त्यांना काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. पण हे असं अचानक कसं झालं? तिच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आणि ओ आय सी. मग अशा कंडिशनमध्ये असं होऊ शकतं. पण काळजी करू नका, सगळं ठीक होईल. थँक्स. ओके. हे बघ, ऐक माझं, मी आहे ना इकडे. हां, आम्ही त्याला ऍडमिट केलं आता. तसं काही काळजी करण्यासारखं नाही असं डॉक्टर म्हणाले. हां, तू तिकडची काळजी घे. खरं सांग, दागिने कुठे आहेत? देवा देवा, वाचव रे बाबा यातून. घरचेच लोक मला चोर ठरवत आहेत. आई, उगाच राईचं पर्वत करू नकोस. पोलिसांना कळवावंच लागेल. मग पोलीस कुत्रे घेऊन येतील आणि खऱ्या चोराला शोधून काढतील. लॉकअप मध्ये दामतील आणि चोपून काढतील. सचिन, चल आपण पोलिसांना इकडे घेऊन येऊया. नाही नाही, नको, थांबा. मीच घेतले दागिने, मीच घेतले. स्वतःच्या सुनेचे दागिने चोरतेस? सचिन, ताबडतोब पोलिसांना फोन लाव. त्यांना सांग ही बाई इकडे नको. मला माफ कर ग, मला माफ कर. मी चुकले. मी पुन्हा असं नाही करणार, पुन्हा असं नाही करणार. चुकले मी. संयोगिता, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तिला हीच शिक्षा योग्य आहे. असू द्या बाबा, घरातली गोष्ट घरातच राहू द्या. नेहा, झोपली नाहीस अजून? अगं 2 वाजलेत रात्रीचे. कशी झोपू आई? झोपच येत नाही. खूप काळजी वाटते ग शार्दूलची. काकांचा फोन आला होता मगाशी. अजूनही शुद्धीवर नाही आलाय तो. अगं तू नको काळजी करूस. शार्दूलचं हे असं सगळं कसं काय झालं? आधीच त्याची अवस्था काय त्याला काही कळत नाही. त्यामुळे मी पांढरे साहेबांना सांगितलं की त्याला आपण घेऊन नको जाऊया तिथे. पण त्यांनी ऐकलं नाही माझं. त्याला घेऊन आले. तिकडे धनाजी काकांची चिता पेटल्यानंतर याचा कंट्रोल सुटला स्वतःवरचा. बाबा बाबा करून ओरडायला लागला. त्याला वाटलं की सगळेजण त्याच्या बाबांना चटके देत आहेत म्हणून. पॅनिक झाला खूप आणि कोलॅप्स झाला. गळूनच पडला खालती जमिनीवरती. माणसाला असं वाटत असतं की आपण आता खूप सुखी आहोत. सगळी सुख पायाशी लोळण घेतात आपल्या. पण त्याच वेळेला देव असं एखादं संकट टाकतो त्याच्यावर की माणसाला जाणीव होते की नाही, आपण सदा सर्व काळ सुखी राहू शकत नाही. नशिबाचे भोग असतात, दुसरं काय.